ज्याने एक वेगळं संपूर्णतः अर्डाला नवापूर पश्चिम किनारपट्टा आणि ज्या ठिकाणी आपण पाहतो एक वेगळ्या त्यांचं नावाचं एक सातत्याने एक वेगळा दानशूर म्हणून एक वेगळा उल्लेख होत असतोय असे हार्दिक कोळी साहेब यांचा हा गोड सत्कार केला जाईल। मी विनंती करतोय सचिन वैती साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते हार्दिकजी कोळी साहेब यांचा हा गोड सत्कार हे पुष्पगुच्छ तसेच ह्या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी हार्दिक कोळी साहेब आणि त्यांचा हा गोड सत्कार आपण पाहतोय डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग आणि ह्या स्पर्धेच्या वतीने आपण पाहतोय एक आठवणीत राहण्यासाठी हे सन्मान चिन्ह देऊन हार्दिक कोळी साहेब यांचा हा गोड सत्कार आणि मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी मायक्रोफोनवर जॉईंट होतील कौस्तुभजी मेहर सर। थँक्यू मृदुल। चालू असलेली मॅच कडे बोलतोय आपण। जो टॉस जिंकला होता जय श्रीराम या संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केलं होतं दिबिशा तेजस 11 या संघाला। नेक्स्ट बॉल बॅकफुटर गेले टॅप केले चेंडूला आणि टॅप करत असताना चेंडूला पाठवलं सिंगल साठी। पहा सलामीरची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली। नेक्स्ट बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न चेंडूला पुन्हा एकदा पाठवले सिंगल साठी। पहिल्या 4 मध्ये 4 या आतापर्यंत सुरुवात आहे। तनिष बॉलिंग ट्रॅकवर आहे मनीष बॉलिंग ट्रॅकवर आहेत आणि आतापर्यंत ज्यावेळेला टॉस झाला होता त्यावेळेला लॉसन सर यांनी सांगितलं होतं की आम्हाला मनासारखं झालंय आम्हाला बॅटिंग हवी होती आणि ती मिळाली। ओ चेंडूला पाठवलं सिंगल साठी। इतका कडक स्ट्रोक होता। उत्तम ज्वेलर्स या जे बॅनर आहे त्या बॅनरला टच होता होता राहिलाय आणि सिंगल साठी चेंडू निघून जातोय। 5 मध्ये 5 शेवटचा आणि अंतिम चेंडू। मनीष समोर नयन हलक्या हाताने कट केले चेंडूला आणि कट करत असताना अंकित ज्या चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत सिंगल येते। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। 16 मधील दुसरी मॅच आपल्या भेटीला आले। एक धून ऐकूया आणि लगेचच बोलूया मैदानाच्या दिशेने। देवलान शोभतोय देव माझा छान करतोय गावाचं रक्षण हातात कुळकुळी काठी घेऊन फेरा मारी घोड्यावर बसून डोकरा देवाचा जागर मांडलाय रे डोकरा देवाचा गदर मांडला आणि काय जबरदस्त आयोजन या तुम्हा सर्वांच्या येणारे भेटीला येणारी स्पर्धा डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026 क्रिकेटचा महासंग्राम। सौरभ विश्वकर्मा कॅप्टन बॉलिंग मार्कवर आल्यात। दुसरं षटक मार्गस्थ आहे। पहिलाच बॉल परफेक्ट गॅप मधून नो चान्स फॉर द फिल्डर। चेंडू सीमारेषा पार चौकार 4 धावा। ट्रेंडिंगला वाढे फॅन फॉलोविंग त्याची त्याच्या व्हिडिओ आलेत ट्रेंडिंगला वाढे फॅन फॉलोविंग त्याची। ऑफ ड्राईव्हचा फटका परफेक्ट गॅप मधून पाठवलं चेंडूला आणि गॅप मधून जात असताना नयनच्या बॅट मधून चौकार येतोय। नेक्स्ट बॉल सौरभ पुन्हा तोच फटका पुन्हा यावेळी तोडची दिशा बदलली पुन्हा गॅप शोधला पुन्हा लगातार दुसरा चौकार। सारी दुनिया झाली दिवानी आमच्या घरी दादाची सारी दुनिया झाली दिवानी आमच्या। थँक्यू धावा वेगाने येत आहेत। लगातार 2 आल्यात। काय इकडून प्रत्युत्तरकडे जातील। प्रत्युत्तर विकेटकडे तुम्हाला जावं लागणार आहे। पलटवार करावा लागणार आहे कारण इकडून जिंकणारा संघ टॉप 8 मध्ये जाणार आहे। त्यासाठी या लढती मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत। नेक्स्ट बॉल बॅकफुटर गेले कट केले चेंडूला लेट कट खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला सिंगल साठी पाठवलंय। 15 धावा धावफलकावरती आहेत। वेगाने झाली सुरुवात दिविशा तेजस 11 या संघाची। टीम जय श्रीराम या संघासमोर कॅप्टन बॉलिंग ट्रॅकवर नितेश पाटील स्ट्राईक हँडला। 3 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय। 15 धावा धावफलकावर हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला। वेगाने येत आहेत। रनिंग बिटवीन द विकेट तितक्याच वेगाने आहे। पहा पहिली मॅच मध्ये तितकीशी मजा नव्हती। दुसरी मॅच मध्ये आतापर्यंत 10 चेंडू मध्ये 16 झाल्यात। आता इकडून त्या धावा
बनवत असताना दिविशा तेजस 11 संघ किती धावांपर्यंत मजल मारतोय. अजूनही पॉवर प्ले बाकी आहे, परंतु समोर थोड्याशा अडचणी वाढल्या. धावा वेगाने येत आहेत आणि त्या वेगाने येत असताना आतापर्यंत एकही चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव आलेला नाहीये. ही सर्वात खंतीची गोष्ट राहिली गेली. कट केला लेट कट, आणि लेट कट करत असताना चेंडूला पुन्हा एकदा पाठवलंय सिंगलसाठी. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. 18 धावा धावपलकावरती आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना दिविशा तेजस 11चा संघ एक धून ऐकणार आहोत आणि त्यानंतर वळणार मैदानाच्या दिशेने. भरपूर हॉर्न वाजल्यात आणि कदाचित पॉवर प्ले घेतलाय. कदाचित नव्हे तर पॉवर प्ले घेतलाय. आता या पॉवर जनरेट करण्यासाठी नक्की कोणाच्या नावावर जाणार आहे. 2 सलामीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. आता महेश समोर खूप मोठं चॅलेंज आहे, कारण 2 फलंदाजा बॅटमधून खूप चांगल्या पद्धतीने धावा आल्यात. आता पॉवर प्ले मध्ये काय घडणार आहे, कोणाच्या नावी जाणार आहे. सर्कल मध्ये 2 खेळाडूंना उभं केलंय. महेश बॉलिंग ट्रॅकवर रेडी झाल्यात. नितेश पाटील स्ट्राईक हँडला. 18 धावा धावपलकावर. पहिलाच बॉल फुल टॉस चेंडूला पाठवलं सिंगल साठी. फुल टॉस चेंडू होता आणि जे नियमावली सांगितली गेली, मगाशी उल्लेख केला होता समाधान दादा काळे यांनी की जे काही नियमावली आहे ती नियमावली सांगितली आणि त्या नियमावलीनुसार जे पुढे नियम असतील. नेक्स्ट बॉल महेश समोर नयन. हा बॉल खूप चांगली फिल्डिंग. ओ हो तू ना किती घाई करणार, कधी लावणार. या नादामध्ये चेंडू हातामध्ये आलाच नाही. खूप मोठी संधी गमावली. पहा नयनचा फटका एक्झिक्यूट केला होता. विकेट येता राहिले. या अगोदर विकेटची चर्चा झाली होती. कंफ्यूज मेरे दिल मशवरा मेरा तू आजमा के देख यही उम्र है हा मयूर सुद्धा सांगतोय चुकीवर सॉन्ग आलं होतं. बॅकवॉटर गेले. ट्राय करू चेंडूला. पुन्हा चेंडू सिंगल साठी निघून जातोय. आता पॉवर प्ले सुरू आहे. पॉवर प्ले मध्ये पहिल्या 3 चेंडू मध्ये 3 धावा आल्या आहेत. खूप चांगली बॉलिंग आतापर्यंत करतायत. मैदानाच्या आतमध्ये महेश. धावपल करतात 21. महेश समोर नयन. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. कट केलंय आणि कट करत असताना चेंडूला पाठवले पुन्हा एकदा सिंगल साठी. 22 धावा धावपल करतात. खूप चांगली सुरुवात आहे आतापर्यंत दिविशा तेजस 11 या संघाची, परंतु विकेट येता राहिले. काही हरकत नाही. इकडून तुम्ही तुमचा खेळ कुठपर्यंत नेणार आहोत. येणारे 2 चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे या पॉवर प्ले मध्ये. नेक्स्ट बॉल बॅकफुटर गेले. ड्राईव्ह केले चेंडूला सिंगल साठी. तोच फटका, तीच दिशा, तोच कॅल्क्युलेशन एक्झिक्युशन करतात नितेश पाटील, परंतु चेंडूला प्रत्येक ठिकाणी डिक्लेअर झोन मध्ये पाठवलंय. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन 23 रन 23 धावा धावपलकावर. पॉवर प्लेचा शेवटचा आणि अंतिम चेंडू. हलक्यात चेंडूला दिला सन्मान. वेगाने आले ते स्वतः. सिंगल येते. 3 षटकांचा खेळ संपलाय. 24 धावा धावपल करते. कौस्तुभजी थांबवतोय. पहिल्या 3 षटकांचा खेळ, पहिल्या 18 चेंडूंचा खेळ 24 धावा धावपकावर. आणि महाराष्ट्र होमगार्ड अर्थात नीरजजी मेहर साहेब आपला देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वेलकम साहेब. डोकरादेव क्रिकेट लॅब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग आपलं सहर्ष स्वागत करते. एस डीजे कुणाला घाबरत नाही. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. बॉलिंग ट्रॅकवर रेडी झाल्यात गोविंदच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. 24 धावा धावपल करते आहेत. आता इकडून किती बनवायचे आहेत, किती पर्यंत जायचं आहे. 30 प्लस त्याहून कमी. पहिला बॉल फुल टॉस चेंडू फेकी वेगाने झाले. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न नाहीये. पहिल्या चेंडूवर येते सिंगल. 25 धावा धावपल करते आहेत. चेंडूचा खेळ झाला 1. येणारे 5 चेंडू. 2 सलामीर बॅटर अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. समोर आहे जय श्रीराम, समोर दिविशा तेजस 11. मोठा फटका मारायचा प्रयत्न. आता नाही. आता बरोबर परफेक्ट गॅप शोधलाय. चेंडू गेला सीमारेषा पार. चौकार. नाही कम कुणाला घाबरत नाही. वन साइड हीरो है यो वन साइड
कबीर भाई सही गाना बजाया है, वन साइड हिरो. आणि ते गाण्याची पॉवर, त्या सॉंगची पॉवर नितेश पाटीलच्या मध्ये येत असताना नितेश पाटीलच्या बॅट मधून चौकार आलाय. नेक्स्ट बॉल, पुन्हा तोच फटका. यावेळी खूप चांगली फिल्डिंग. आता 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 पुन्हा संधी गमावले. ह्यूज मिस्टेक. शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ. या अगोदर चुकी. ऍक्शन रिप्ले पहा. फटका एक्झिक्यूट केला होता. अंकित ज्याने चेंडूला अडवलं. फेकी केली. फेकी मध्ये ताकद भरपूर होती, परंतु गोविंदच्या हातामध्ये चेंडू येता येता भरपूर उशीर झाला. डॉट बॉलची सांगता होते. नेक्स्ट बॉल, मोठा फटका मारायचा प्रयत्न. आता क्रॅकिंग स्ट्रोक, पॉवरफुल स्ट्रोक, ताकदवर स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार. गाँव शहर में इलाके में कोणी टक्कर देऊ नका. अरे गाँव शहर में इलाके में कोणी टक्कर देऊ नका. आमच्या बाबूला सांगतोय तुम्हाला हलकत घेऊ नका. आमच्या बाबूला. थँक्यू डीजे. काय जबरदस्त बॅटिंग करतायत. 33 धाबा धावपल करतायत. वार झाल्यात. पलटवार साठी जावं लागणार आहे जयसारला सेकंड इनिंग मध्ये. काय खेळ करणार आहेत आणि किती धाबांपर्यंत मजल मारत असताना त्या धाबांचा पाठलाग आपल्याला पाहायला मिळेल. त्या अगोदर शेवटचा चेंडूचा खेळणं बाकी आहे. धाबा धावपल करती 34. अरे बिनधास्त लावा आता fielding. आदरणीय सन्माननीय नागेश दादा घरात आपला देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतोय. नागे दादा ह्या नावाने एक वेगळी त्यांना प्रसिद्धी आहे. आपण मंचावर येऊन आसन असतं व्हायचंय. नागेश साहेब आपल्याला विनंती असेल. गो टू कौस्तुभ सर. थँक्यू मृदुल. शेवटचा आणि अंतिम चेंडूचा खेळणं बाकी आहे. धाबा किती झाल्यात? 34. एक 5 टोटल, ज्याचा उल्लेख टॉस का बॉस मध्ये लॉसन सरने केला होता. जसं हवं तसं झालंय. आता शेवटचा चेंडू बघूया. लेट कट, आणि लेट कट करत असताना चेंडूला पाठवलं सिंगल साठी. पहा, पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. जिकडे प्रथम बॅटिंग करत असताना दिविशा तेजस सलेमन या संघाने 35 धावा केल्यात. 36चं टार्गेट सेट केलंय. टीम JSR जय श्रीराम या संघासमोर इनिंग ब्रेक आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस कडे वळणार आहोत आणि लगेचच थेट मैदानाच्या दिशेने सुद्धा वळणार आहोत. हे पाहुणा योग गणपतीनं देवाला पाहुणा योग गणपती. पाहुणा योग गणपतीनं देवाला पाहुणा योग गणपती. आपण टॉस की बॉसच्या दिशेनं जातोय. त्या अगोदर आलेले मान्यवर अर्थातच आदरणीय सन्माननीय गणेशजी घुगे साहेब, NN पोल्ट्री फार्म आणि त्याचे सर्व अर्थातच गणेशजी घुगे साहेब, आपल्याला विनंती असेल आपण मुख्य मंचाच्या दिशेने यायचं आहे, ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आम्हाला मोठी मदत या स्पर्धेसाठी सन्माननीय गणेशजी घुगे साहेब आणि संपूर्णतः त्यांच्या सोबतीनं आयोजक, त्यांचे जवळचे मित्र अर्थातच मिथुनजी तांडेल साहेब. गणेशजी घुगे साहेब, वेलकम, आगतम, स्वागतम, सहर्ष स्वागतम. वेलकम साहेब. डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग आणि ह्या स्पर्धेच्या वतीनं आम्ही संपूर्णतः ग्रामस्थ आपले हृदयाच्या अंतःकरणापासून साहेब सहर्ष स्वागत करतोय. वेलकम वेलकम वेलकम. एक मिनिट मृदुल थांबवते, त्या अगोदर टॉस करणार. चला आगाशी आणि जयू दुर्गेश एलेबेन, चला दोन्ही कॅप्टन या. लगेच या मित्रांनो. दोन्ही कॅप्टन लगेचच या. एक आलाय, दुसरा गणेश घुगे साहेब, आपल्याला मी विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. साहेब आपण यायचंय. महत्वाची मॅच आहे आणि त्या महत्वाच्या मॅचचा टॉस करण्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय गणेश घुगे साहेब, NN पोल्ट्री फार्म आणि दानशूर असं व्यक्ती अर्थातच गणेश घुगे साहेब आणि त्यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कॉल ज्या ठिकाणी मायक्रोफोनवर जोडले जातील. मृदुल, ओ क्या हुआ, ये क्या हुआ? पहा ऍक्शन रिप्ले मुख्य स्क्रीनवर रखेकर काय घडलं होतं. फटक्याला एक्झिक्यूट केलं होतं. फेकी विमल सिंगची. बॅकअपला किती खेळाडू होते? 1 2 दोघांना बीट करून पहिल्या चेंडूवर आल्यात 5 धावा.
सुरुवात झाली त्या अगोदर टॉस करूया. गणेश ओव्हरच्या नंतर टॉस करूया. ठीक आहे. आदू आदू आयोजक आपण ओ काय जबरदस्त फटका आहे. कडक स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार. चौकार 4 धावा. थँक्यू पाटला काय 36चा 24-36 वाला मॅच. आणि त्या मॅच मध्ये काय जबरदस्त फ्लाइंग स्टार्ट आहे. पहिल्या धावावर 5 चेंडू पहिल्या चेंडूवर 5 धावा आणि तिकडून हा चौकार. म्हणजे 2 चेंडू 9 धावा धावपलकावरती आहेत. अमर वर केला अटॅक. आता त्या पलटवारासाठी अमरला जावं लागणार आहे. पलटवार. परंतु काय जबरदस्त सुरुवात आहे. मनीष आणि सौरभ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. नेक्स्ट बॉल. लेट कट करत असताना चेंडूला पुन्हा एकदा पाठवलं सिंगल साठी. 3 मध्ये 10. 36चा पाठलाग आहे. सुपर 16 ची मॅच आहे. इकडून जिंकणारा संघ टॉप 8 मध्ये जाणार आहेत. पहिल्या इनिंग मध्ये आपण वार पाहिले. आता आम्ही पलटवार साठी रेडी आहोत. या उद्देशाने जयसारने जबरदस्त सुरुवात मैदानाच्या आतमध्ये केले. नेक्स्ट बॉल. अमर मात्रे बॅकफुटवर गेले. समोर डाऊन द ग्राउंड. ओ हो पंकज बसे ज्यांना आपण गुरुवारच्या दिवशी पाहिलं होतं आता सुद्धा पाहिलंय. डाऊन द ग्राउंडचा हा फटका. समोरच्या दिशेने काय जबरदस्त फिल्डिंग आहे. पहा ऍक्शन रिप्ले. एका हाताचा अटेम्प्ट. तीच दिशा ज्या दिशेला ते उभे होते. वा 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 काय जबरदस्त फिल्डिंग आहे. धावपलकावरती आतापर्यंत 11 धावपलकावरती आहेत. चेंडूचा खेळ झाला 4. बॅकफुटवर गेले. आता विमल सिंगच्या हातामध्ये चेंडू. फलंदाज बाद. 1 मिनिट थांबवतो. टॉस करूया. गणेश साहेब यांच्या शुभसे टॉस केला जातोय 3ऱ्या मॅचचा. जयू स्पोर्ट्स आणि आगाशी. कॉल येतोय आणि डीसीसी आले. यस टॉस जिंकला कायनरने. आम्ही फिल्डिंग करू. यस खूप साऱ्या शुभेच्छा. तर अहवाल असा आहे की टॉस जिंकलाय आगाशी या संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केले. जयू स्पोर्ट्स या संघाला मोठी मॅच आहे. त्या अगोदर मैदानाच्या आतमध्ये जाऊया. तिकडे 36चा पाठलाग आहे. सुरुवात झाले. कमेंट्री बॉक्स मध्ये तुकाराम सर आमच्या झोपतीने जोडले जाणार आहेत. जात दिवस वस्तीला या नवघर गावाला. जात दिवस वस्तीला या नवघर गावाला. नवघर गावाचा राजा निघाला गावाला. नवघर गावाचा राजा निघाला गावाला. वेलकम बॅक. 36चा आकडा आहे. 36चा आकडा कोणाला आवडत नाही पण तो गाठायचा आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ. शेवटचा बॉल टॅप केलाय. पहिला 5चा पंजा आला होता आणि त्यानंतर पहिली ओव्हर संपले. स्कोर आहे तो 12. 18 चेंडूचा खेळ आहे आणि 18 चेंडू मध्ये 24 धावा करायच्या आहेत. 18 बॉल 24 धावा. डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026. भरपूर मान्यवरांचं देखील शुभागमन सध्या व्यासपीठावरती झाले. त्यांचंही करूया आपण सहर्ष स्वागत. जयसार वर्सेस तेजस 11 या 2 संघादरम्यानचा मॅच. थँक्यू. पॉवर प्ले वाला खेळ आहे. 18 बॉल 24चा मॅच. 18 चेंडूचा खेळ आहे. 24चा मॅच. रंगलेला मॅच. सुपर 16 मधला मॅच आहे. बॅटच्याकडे लागला. बॅटच्या कौस्तुभ आमच्या जोडीने पुन्हा एकदा जोडले. आता कौस्तुभ अगदी रफ अँड टफ वाला मॅच आहे. अजून प्रेडिक्ट करणं कठीण आहे की कोण जिंकणार. 17 चेंडू धावा करायचे ते 23. इकडून समोर साईड स्क्रीनवरती हर्षद थोडासा बाजूला व्हा. आयोजकांचा कॉल आहे. तिकडे समोर बॅनर आहेत ते दिसत नाही त्यामुळे प्लीज तुम्हाला विनंती आहे की तिकडून थोडं बाजूला व्हायचं आहे. ओ इकडे काय फेकी झाले. उत्तर मोठ्या विकेटचं बटन. फलंदाज सौरभ विश्वकर्माला मैदान सोडावं लागलंय. गॉन. पंढरपुरात देव माझा विठ्ठल. पंढरपुरात देव माझा विठ्ठल. विटेवरी देव उभा चंद्रभागेच्या जवळ. विटेवरी देव उभा
बॉलला जाऊन पंच केला होता आणि फिल्डिंग केली आहे तितकंच चांगला थ्रो. त्यानंतर बॅट थोडीशी अडकली बाई, थोडीशी अडकली बॅट, थोडीशी अडकली आणि त्याच्यामध्ये विकेट. याच्या अगोदर जर पहिल्या बॉलवरती बघितलं ना कौस्तुभ, तर अशा पद्धतीने 5 धावा आल्या त्या. पण विमल सिंगचं कौतुक आहे, परत एकदा थ्रो केलाय. भाई क्रिकेट का खेल ऐसा है ना, ये डर वाला खेल है लेकिन निडर होके खेलना पड़ता है. खेळ थोडासा डर वाला है लेकिन निडर बन के खेलना पड़ता है. आता माउंटन ड्यू घेतल्यानंतर प्रत्येकाला वाटतं बाबा डर के आगे जीत है. माउंटन ड्यू डर के आगे जीत है, दुनिया की यही रीत है. मॅची रंगामध्ये आला. न्यू बॅट्समन नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. महेश आहेत. नेक्स्ट बॉल कट केलंय, कट करत असताना चेंडूला पाठवलंय सिंगल साठी. 5 सर पहिल्या धावामध्ये वेगाने धावा येत होत्या, 12 धावा आणि तिकडून नितेश पाटीलचं षटक मार्गस्थ आणि तिकडून विकेट आले. सर्वात जमेची बाजू विकेट आले. नाही अजून हा स्कोर अजून वाढले असतात. एक फिल्डिंग पंकजची फिल्डिंग चांगली झाली, तिथून तो स्कोर थांबलाय. नाही तर हा स्कोर पण आता दिसतो ना, तो 17-18च्या घरात असता. त्याच्यामुळे एक एक धाव महत्वाची आहे, एक एक रन महत्वाची आहे. कडक 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 कडक. यावेळेस हो इथं काय फटका, भयानक कार्यक्रम. असा कार्यक्रम झाला म्हणजे काय सांगितलं, दारातून गेली बाई, टोपली दिसली केळी आणि घरातली गुदमारून गेली. सर आवाज पहिला, आवाज ऑन ड्राईव्हचा फटका, मॅग्निफिसंट स्ट्रोक, इतकी ताकद होती. अगदी समोरच्याला अगदी फ्लॅट करणारा, फ्लॅट गार करणारा. इतक्या वेगाने गेला, इतक्या वेगाने गेल्या. भविष्यामध्ये बुलेट ट्रेन बनेल ना, ती पण एवढ्या जोरात नाही जाणार. त्याच्यापेक्षा जोरानं हा बॉल गेलाय. कडकवाला 14 बॉल 18 धावांची आवश्यकता आहे. 14-18चा मॅच आहे, पण मॅच दोन्ही साईडला आहे, दोन्ही साईडला आहे. 50-50 वाला मुकाबला आहे भाई. मॅच दोनों तरफ आहे, दोघांना समान संधी आहे. दोन्ही टीम तयारी भरपूर चालले, तयारी चालले. बॅकफुटला गेला, खेळलाय पुन्हा एकदा. फिल्डिंग चांगली झाली, थोडंसं आता चेंडू निसटलाय. म्हणून मी म्हटलं ना भाई डरना नाही, डरना नाही आहे. स्पॉट नानाचा एक डायलॉग आहे माहिती आहे ना भाई, टेन्शन लेने का नाही टेन्शन देने का. अटेन्शन वाला खेळ आहे. टेन्शन अटेन्शन होऊन खेळायचं आहे. जरी टेन्शन आहे तरी अटेन्शन होऊन खेळावं लागणार. जबरदस्त उल्लेख आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू नितेश पाटील समोर, केतन मोठा फटका ऑन साइडला, फेकी फेकी फेकी. ओ ओ ओ दोन्ही 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 गाड्या एकाच रुलावर. आता एक गाडी बाद होईल, केतन बाद. अजून एका विकेटचं वतन. भरपूर घडले सर या षटकामध्ये. सिंगल आले, 2 महत्वाचे विकेट, चौकार पाहिलाय. 2 मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट 2 दिसतो. षटकाचा खेळ, 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 19 धावा. धावफलका 19-20 वाला मामला आहे. 12 चेंडूचा खेळ आहे, 17 धावांची आवश्यकता आहे. आणि जसं तुम्ही म्हटलं ना की दुसऱ्या ओव्हरमध्ये काय घडलंय, ऍक्च्युली बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी काहीच घडलं नाहीये. हे घडलं नाहीये, बिघडलंय. जसं एक नाटक आलं होतं बघा, बिघडलं स्वर्गाचं द्वार. यांचं पुढच्या फेरीचं द्वार बिघडलंय. पुढच्या फेरीमध्ये जायचंय ना, त्याचं दार थोडंसं बिघडलंय. याच्यावरती रिपेअरिंग वर्क करायचंय. आपण थोडासा थकतो भागतो तेव्हा रिफ्रेश होतो. मोबाईलचा बॅलन्स संपला तर आपण रिचार्ज करतो. आणि इथे जर थोडंसं अजून वाटतंय तुम्हाला तर इथे रिफ्रेश व्हा, रिचार्ज व्हा. रिप्लेस होणार नाही याची काळजी घ्या. त्याकरता रिफ्रेश हुआ, रिचार्ज हुआ. ऐसा मौका भाई बार बार नहीं मिलता, ऐसा खेलने का मौका बार बार नहीं मिलता. 12 चेंडू 17 धावांची आवश्यकता आहे. 17 है, खतरा भी है, खतरा धोखा है. आउट. जसा मॅच बदलत झाला तसं टेन्शन वाढत चाललंय. पण या टेन्शन मध्ये थोडंसं स्माइल पण द्यायचे, स्माइल द्यायचे. बॉल दुसरा दिलेला आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती नजर असू द्या. टाइम टिक 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 टिक. पाटील नेटवर्कला सांगितलं भाई घडी की टिक टिक आहे. बघा घड्याळाची टिकटिक पण आपल्याला शिकवते ना कौस्तुभ. घड्याळाची टिकटिक आपल्याला टाइम मॅनेजमेंट शिकवते. टाइम मॅनेजमेंट महत्वाचं आहे, वेळेचं नियोजन महत्वाचं आहे. एकदा का वेळ निघून गेली की आपल्यालाही काय करता येणार नाही. हलक्या हाताने खेळलं. एक धाव या चेंडूवरती पुन्हा एक धावाने स्कोर धावून पोहोचलाय तो 20 वरती. 10 चेंडू आहेत आणि 16 करायचे आहेत. येस 10-16ची मॅच. मयूर पडेलकर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होते. स्ट्राईक एंडला गोविंद. 10 चेंडू 16 धावा. किती विकेट बाद झाल्यात. नेक्स्ट बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवले. वजे फील्ड करतील.
तोपर्यंत सिंगल. हा सर ट्रम्प कार्ड बॉलर आहे मयूर पडेलकर आणि त्यांनी विकेट आणून दिले. आणि हे महत्वाचं होतं. पहिल्या चेंडूवरती विकेट आली, त्याच्यानंतर आपण थोडासा स्कोरबोर्डला थांबताना पाहिलंय. पण 9 चेंडू 15 धावांची, 9-15चा मॅच. पुढचे 2 चेंडू महत्वाचे आहेत. एक बाउंड्री पाहिजे, एक चौकार, एक 4. ओ चेंडू थोडासा आतमधनं गेलाय, जस्ट थोडासा इन झालाय बघा, पडला थोडासा. इथे संधी होती बघा, संधी होती इथे, संधी थोडीशी गमावलेली आहेत. डॉट बॉल 8 मध्ये करायचे त्या 15. नेक्स्ट बॉल 8 चेंडू 15 धाबा, एक 4 हवाय, एक चौकार. मोठा फटका मारायचा प्रयत्न, समोर चेंडूला अडवलंय. काय जबरदस्त षटक आहे सर, पूर्णपणे मोमेंट शिफ्ट झालाय तिसऱ्या षटकानंतर. त्या बाजूला आले, बिलकुल आपने सही काय योग्य विश्लेषण केलं. मोमेंटम त्या बाजूला गेलाय. त्या पहिल्या ओव्हर नंतर मोमेंटम. ओ चौकार भाई, तेरी है ये मेरी है, गेंद बीच में से फरार हुई है. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरचा खेळ संपताना धावा धापलकावरती 25. 7 चेंडूचा खेळ, 11 धावा करायचे आहेत. 7 मध्ये करायचे आहेत त्या, 6 मध्ये 11. शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय. 6-11. 6 चेंडू बघा काय घडलं होतं. शेवटच्या चेंडूवरती थोडंसं कॅज्युअल एफर्ट लावले आहेत. असं तर वर्ल्ड मध्ये पाहिलं ना, कौस्तुभ तर 9-11 फेमस आहेत, कारण अटॅक झाला होता त्याच्यामुळे 9-11 फेमस आहे. या 6-11 आहे. 6 को उलटा करो 9 होंगे, 9 को उलटा करो 6 होंगे. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. बॉलिंग मार्कवरती करण. गोविंद आहेत. गोविंद साठी जायचंय, जिंकण्यासाठी जायचंय. गोविंदचा चौकार. गाणं येणार आहे. बिल्कुल गाना आएगा बिल्कुल. गाना आएगा क्योंकि मेहमानों का आना, अभी रात का थोड़ा सा खाना और डीजे भाई का गाना, तीनों आना चाहिए. गाना, खाना, मेहमानों का आना तीनों है. टाइमर स्टॉप करा. घड्याळाची टिक थोडीशी थांबवायची आहे. पण बाबा टेन्शन वाढले. पहिल्याच बॉलवरती चौकार इथे ठोकलाय. एका अर्थानंतर बघितलं तर हा फटका खेळला गेला होता बघा. पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. थोडस बघा, दोन्ही पंच निरीक्षण करतात काय घडलंय. पण पाटील नेटवर्क आहे, सर्व काही बघा. ये जाता है दूध का दूध, पानी का पानी, दूध का दूध, पानी का पानी. सामने आ रही है सच्ची कहानी. आता पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. 4 इज 4. टॅलेंट आहे त्याचं वंडरफुल, बनलाय आज तो पॉवरफुल, सक्सेसफुल ठरलाय. आग मास्टर माइंड हाय, आगा मास्टर माइंड हाय. मास्टर माइंड. आपके घर में सोफा सेट हो, किचन सेट हो, डिनर सेट हो, टीवी सेट हो, अगर आपका माइंड सेट नहीं है ना तो कुछ भी सही नहीं है. माइंड सेट महत्वाचा आहे. 5 बॉल 7 धावांची आवश्यकता. रंगलेला असा सामना. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती करण. स्ट्रायकरला गोविंद. ओ मिस केला. या बॅट्समनचं नाव आहे गोविंद. भाई गोविंद, गो फॉर विन. जिंकण्यासाठी जायचंय. करण समोर गो फॉर विन. ओ नो. क्रिकेटचा खेळ ऐसा है भाई, हमारी सोच जहाँ खत्म होती वहां से क्रिकेट चालू होती है. जैसा हम सोचते हैं ना वैसा होता नहीं है. हा चेंडू जसा पडला तसा प्रेक्षकांच्या तोंडातनं जोरदार आवाज आला होता. भावा मार. फ्रीडचा इशारा देखील होत आहे. ट्राय करत राहायचंय. शोधायचंय. 4-6चा मॅच, 4 बॉल 6. गॅप नाही शोधला. चांगलं फिल्डिंग. लॉसनचं चांगलं क्षेत्ररक्षण झाले. धक दिल की घडी टिक. आणि आता कहाणी काय आले कौस्तुभ? कहाणी आले 3 मध्ये करायचे त्या 5. काही सांगितले बाबा फार पूर्वी पत्त्याचा गेम होता 3-2-5 वाला. त्या 3-2-5च्या खेळामध्ये तुम्हाला हुकमाचं पान ठेवायला लागायचं.
आता इथे हुकमाचं पान ठेवायचं आहे. एक हुकमाचं पान ठेवायचं. अजून एक पत्ता. बॉलरला एक चांगला चेंडू हाताळायचा आहे, तर बॅट्समनला एक फटका खेळायचा आहे. एकदा टाळ्यांचा गजर दोन्ही टीमसाठी होईल. टाळ्यांचा गजर होईल. कोण जिंकणार, कोण जाणार त्या सुपर एटच्या दिशेनं. अजून ही कहाणी गुलदस्त्यामध्ये आहेत. अजून नाही ठरू शकणार कोण जाणार. 3 मध्ये 5. ओ लेग ब्रेक. नाव त्याचं करण आहे. बनायचं विजयाचं कारण आहे. करण अर्जुन आएंगे कहा था भाई, करण आ गए हैं. अर्जुन का है पता नहीं लेकिन करण आ गए. काय जबरदस्त लेग ब्रेक पहा. टप्पा पडून थोडासा कट झाला, पूर्णपणे बीट केलंय. परंतु सर अजून मॅच संपलेली नाहीये. गोविंद आहे तोपर्यंत मॅच आहे. 2-5 ची मॅच. 2 चेंडू 5 धावा. 2-5. बॅटच्या टोला लागलाय. आता कहाणी आले. 1 मध्ये करायच्या त्या 4. जल्लोष आहे. आणि जल्लोष काय माहितीये का, नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026 पर्व दुसरा आहे. टाळ्या वाजतात, शिट्या वाजतात. चारों तरफ चाहिए भाई डीजे भाई, चारों तरफ थोड़ा सा शोर है. क्यों? क्योंकि आखिरी गेंद पे चाहिए अब 4 है. शोर है, 4 है. ये दिल मांगे मोर, तसा है मोर एंड मोर. चला, नाव त्याचं आहे करण. त्याला बनायचं विजयाचं कारण. तर गो फॉर विन. मागे गेले भाई. आगे वाले को पीछे गेले. पुढच्या चेंडूला तुम्ही मागे खेळलं, इतका चांगला खेळ दाखवला, पण पुन्हा एकदा त्या पंकजची ती फिल्डिंग, त्याने रोखलेले ते 3 रन या मॅच मध्ये भरपूर काही इम्पॅक्ट करून गेल्यात. तो मोमेंट होता. कोणाला पावली गाय, कोणाला पावली कोणाला पावली गाय, कोणाला पावली, कोणाला पावली गाय, कोणाला पावली, कोणाला पावली गाय, कोणाला पावली. थँक्यू डीजे मयूर. काय जबरदस्त मॅच रंगला होता मैदानाच्या आतमध्ये. मॅच अशी होती ना, एका षटकामध्ये JSR पुढे जातोय, दुसऱ्या षटकामध्ये दिविशा तेजस्वी पुढे जातोय, तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा ते पुढे जातात, चौथ्या षटकामध्ये बाजी मारली. त्या अगोदर व्हिडिओ पाहूया. नमस्कार मित्रांनो, डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026 सीझन 2. मित्रांनो, क्रिकेटचा महासंग्राम, होय, नवापूर विरार येथे रंगणार आहे क्रिकेटचा महासंग्राम. 29 जानेवारी 2026 ते 1 फेब्रुवारी 2026 पर्यंत हा क्रिकेटचा महासंग्राम विरार नवापूर येथे रंगणार आहे. आणि ह्या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी आमची आगरी दादा 007 ही संपूर्ण टीम नवापूर विरार येथे येणार आहे. तरी मित्रांनो, आपणही सर्वांनी या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी, या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा. ठिकाण आहे ॲक्वा पॅलेस रिसॉर्ट समोर, नवापूर विरार पश्चिम. थँक्यू. जय एकविरा. मजा, कारण आगरी दादा 007 यांची संपूर्ण टीम या नवापूर नगरीमध्ये दाखल होणार आहे. त्या अगोदर मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच, ज्यांनी केली होती बॅटिंग, ज्यांनी केल्या धावा, असे ठरल्यात नितेश पाटील या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच चे मानकरी. चला नितेश पाटील, आपण या. नाव त्यांचं नितेश आहे आणि थोडेसे तेज आहेत. बॅटिंग केली आणि बॉलिंग देखील केली आणि त्या एका ओव्हरमध्ये मॅच फिरलाय. पहिल्या ओव्हरमध्ये रन आले होते, दुसऱ्या ओव्हरमध्ये जो मॅच थोडासा फिरलाय, जिथे 7 धावा खर्च करताना 2 विकेट ज्या गेल्या ना, तिथून मॅच फिरला होता. म्हणून नितेश राहिल्यात या सामन्यात गेम चेंजर खेळाडू. जतीन, लवकरात लवकर मैदानाची आखणी करा, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आणि लगेचच आखणी झाल्यानंतर फिल्डिंग लावून घ्या आगाशी. जयू स्पोर्ट्स आपले 2 बॅटर पाठवा. त्या अगोदर नितेश पाटील, आपण या. आपण ठरल्यात या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. खूप चांगली बॅटिंग आणि खूप चांगली बॉलिंग, असं ऑलराऊंडरचा शो त्यांनी मैदानाच्या आतमध्ये केलाय.
पहा जर या मॅच मध्ये आगाशी संघ विजयी झाला तर हितविक 24 रणजितदादा पाटील यांच्याकडून सर्व टीमला कॅप देण्यात येतील. 15 खेळाडूंना कॅप देण्यात येईल. जर काय आगाशी संघ विजयी झाला तर हितविक 24 रणजितदादा पाटील यांच्याकडून 15 खेळाडूंना कॅप देण्यात येतील. नितेश पाटील आपण आल्यात का? नितेश पाटील